अयोध्याकांड। मै सीसु प्रभु स्नेह प्रतिपाला, मंदरु मेरु की लेही मराला। गूर पितु मातु न जानऊ काहू, कहू सुभाऊ नाथपती आहू। मी तर प्रभूंच्या प्रेमामध्ये पोचले गेलेले लहान मूल आहे. हंस मंदराचल किंवा सुमेरू पर्वत कधी उचलू शकतो काय? हे नाथ, मी मनापासून सांगतो, तुम्ही विश्वास बाळगा. तुम्हाला सोडून गुरु माता पिता या कुणालाही मी जाणत नाही. जह लगी जगत स्नेह सगाई, प्रीती प्रतीती निगम निजुगाई। मोरे सबई एक तुम्ह स्वामी, दीनबंधू उर अंतरजामी। हे प्रभू, दीनबंधू हे अंतर्यामी प्रत्यक्ष वेदाने सांगितले आहे की जगात जितके म्हणून स्नेहाचे संबंध आहेत, प्रेम आणि विश्वास आहे, ते सर्व काही माझ्यासाठी तुम्हीच आहात. धर्मनीती उपदेशीय ताही, कीर्ती भूती सुगती प्रिय जाही। मन क्रम बचन चरण रत होई, कृपा सिंधू परिहर्य की सोयी। हे कृपा सिंधू, ज्याला कीर्ती ऐश्वर्य किंवा सद्गती प्रिय आहे, त्यालाच धर्म व नीतीचा उपदेश करायला हवा. परंतु जो मन वचन व कर्माने तुमच्या चरणी प्रेम बाळगतो, त्याला सोडून देणे योग्य आहे काय? दो करुणा सिंधू सुबंधुके सुनी मृदु वचन बिनीत, समुझाए उर लाई प्रभु जानी स्नेह सभीत। दयेचा सागर असलेल्या श्री रामचंद्रांनी भावाचे मृदू व नम्र वचन ऐकून आणि स्नेहामुळे त्याला घाबरलेला पाहून हृदयाशी धरले व समजावले. मागहू बीदा मातू सन जाई, आवहू बेगी चलहू बन भाई। मुदित भये सुनी रघुबर बानी, भयऊ लाभ बड गई बडी हानी। ते लक्ष्मणाला म्हणाले, बंधो, जाऊन आईचा निरोप घेऊन ये आणि लवकर वनात चल. रघुकुलातील श्रेष्ठ श्रीरामांची वाणी ऐकून लक्ष्मण आनंदला. मनात म्हणाला, मोठे नुकसान टळले आणि मोठा फायदा झाला. हर्षित हृदय मातू पही आये, मनहु अंध फिरी लोचन पाये। जाई जननी पगनायऊ माथा, मनु रघुनंदन जानकी साथा। तो आनंदाने सुमित्रा मातेकडे गेला. आंधळ्याला जणू पुन्हा डोळे मिळाले. त्याने आईला नमस्कार केला, पण त्याचे मन मात्र सीतारामांच्या ठाई होते. पूछे मातू मलिन मन देखी, लखन कही सब कथा बिसेशी। गई सहमी सुनी बचन कठोरा, मृगी देखी दव जनु चहू ओरा। आईने उदासीनतेचे कारण विचारले, तेव्हा लक्ष्मणाने सर्व हकीकत सविस्तर सांगितली. सुमित्रा त्याचे ते कठोर बोलणे ऐकून घाबरून गेली. हरिणी ज्याप्रमाणे वनात सगळीकडे आग लागल्याचे पाहून घाबरते, तशी लखन लखे उभा अनरथ आजू, एही स्नेह बस करब काजू। मागत बीदा सभय सकुचाही, जाई संग विधी कहीही की नाही। आता अनर्थ होणार असे लक्ष्मणाला दिसले. त्याला वाटले की माता आता प्रेमामुळे काम बिघडवून टाकील, म्हणून तो निरोप मागताना भीतीने संकोचत होता. मनात विचार येत होता की हे विधात्या आई श्रीरामांसोबत जायला अनुमती देईल की नाही. दो समुझू सुमित्रा राम सिय रिपू, दो समुझी सुमित्रा राम सिय रूपू, सुसिलू सुभाऊ। नृप सनेहू लखी धनेऊ, सीरू पापिनी दिन्ह कुदाऊ। सुमित्रेने श्रीरामाचे आणि सीतेचे सुंदर रूप, सुंदर शील आणि स्वभाव पाहून आणि त्यांच्यावरील महाराजांचे प्रेम पाहून डोके बडवून घेतले आणि म्हटले की पापिनी कैकेयीने दुष्ट डाव साधला. धीरजू धरेऊ कु अवसर जानी, सहज सुहृद बोली मृदू बानी। तात तुम्हारी मातु बैदेही,
पिता रामू सब भाती सनेही. परंतु वेळ चांगली नाही असे पाहून तिने मन घट्ट केले आणि स्वभावतःच हित चिंतणारी सुमित्रा कोमलवाणीने लक्ष्मणाला म्हणाली, बाळा, जानकी तुझी माता आहे आणि सर्व प्रकारे स्नेह करणारे श्री रामचंद्र तुझे पिता आहेत असे समज. अवधतः जह राम निवासू तहई दिवसू जह भानु प्रकाशू. जौपई सिय रामू बन जाही अवध तुम्हार काजू कछू नाही. जिथे श्रीरामांचा निवास असेल तेथेच अयोध्या आहे. जिथे सूर्यप्रकाश असतो तिथे दिवस असतो. जर सीताराम वनाला खरोखर जात असतील तर अयोध्येमध्ये तुझे काही काम नाही. गुर पितू मातू बंधू सुरसाई सेई अही सकल प्राण की नाई. रामू प्राण प्रिय जीवन जी के स्वार्थ रहित सखा सब ही के. गुरु, पिता, माता, बंधू, देव आणि स्वामी या सर्वांची सेवा आपल्या प्राणांसारखी केली पाहिजे. शिवाय श्री रामचंद्र तर प्राणांहूनही प्रिय आहेत. हृदयाचे जीवन आहेत आणि सर्वांचे निस्वार्थ सखा आहेत. पूजनीय प्रिय परम जहा ते सब मानी अही राम के नाते. अस जिय जानी संग बन जाहू लेहू तात जग जीवन लाहू. जगात जितके पूजनीय व परमप्रिय लोक आहेत ते सर्व श्रीरामांच्या संबंधामुळेच पूज्य व प्रिय मानण्यास योग्य आहेत. हे लक्षात घेऊन मुला त्यांच्याबरोबर वनात जा आणि जीवनामध्ये जगण्याचा लाभ मिळव. 2. भूरी भाग भाजनु भयहू मोही समेत बली जाऊ. जऊ तुम्हरे मन छाडी छलू किन्न रामपद ठाऊ. मी तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते. हे पुत्रा, माझ्यासह तू मोठा भाग्याचा ठरलास. तुझ्या चित्ताने निष्कपटपणे श्रीरामांच्या चरणी स्थान मिळविले आहे. पुत्रवती जुबती जगसोई रघुपती भगतू जासू सुतू होई. न तरु बांझ भली बादी बियानी राम विमुख सूत ते हित जानी. जगात तीच युवती खऱ्या अर्थी पुत्रवती होय जिचा पुत्र श्री रघुनाथांचा भक्त आहे. अन्यथा राम विन्मुख पुत्रामुळे हित होईल असे जिला वाटते त्यापेक्षा ती वांझ असणे चांगले. पशुप्रमाणे तिने पुत्राला प्रसवणे व्यर्थ होय. तुमरे ही भाग रामू बन जाही दूसर हेतू तात कछु नाही. सकल सुकृत कर बड फलू एहू रामसिय पद सहज सनेहू. तुझ्या भाग्यामुळे श्रीराम वनात जात आहेत. बाळा, दुसरे कोणतेही कारण नाही. श्री सीतारामांच्या चरणी मनापासून प्रेम असणे हेच संपूर्ण पुण्याचे सर्वात मोठे फळ होय. रागू रोषी ईरिषा मधु मोहू जनी सपनेहू इन्नके बस होऊ. होहू सकल प्रकार विकार बिहाई मन क्रम वचन करेहू सेवकाई. राग, द्वेष, ईर्षा, मद आणि मोह यांना स्वप्नातही बळी पडू नकोस. सर्व विकारांचा त्याग करून काया वाचा मनाने श्री सीतारामांची सेवा कर. तुम कहू बन सब भाती सुपासू संग पीतू मातू रामू सिय जासू. जेही न रामू बन लहही कलेसू सूत सोई करेहू इहई उपदेसू. वनामध्ये तुला सर्व प्रकारे सुख आहे. तुझ्याबरोबर श्री सीताराम रूप माता पिता आहेत. हे पुत्रा, ज्यामुळे श्री रामचंद्रांना वनात असताना क्लेश होणार नाहीत असेच प्रयत्न कर. हाच माझा उपदेश आहे. 6. उपदेसु यहू जेही तात तुम्हरे रामसिय सुख पावही. पितू मातू प्रिय परिवार पूर सुख सूरती बन बिसरावही. तुलसी प्रभु ही सीख देई आयसु दिन पुनी आशिष दई. रती होऊ अबिरल अमलसीय रघुवीर पद नीत नीत नई. मुला, तू वनामध्ये
श्री सीतारामांची इतकी सेवा कर की त्या सुखामुळे त्यांना पिता माता प्रिय परिवार आणि येथील सुखांचे विस्मरण होवो, हाच माझा उपदेश आहे. तुलसीदास म्हणतात की सुमित्रेने अशा प्रकारे आपला प्रभू असलेल्या लक्ष्मणाला उपदेश करून वनास जाण्याची आज्ञा दिली आणि आशीर्वाद दिला की श्री सीता व श्री रघुवीर यांच्या चरणी तुझे निर्मळ व प्रगाढ प्रेम नित्य वाढत राहू. सो मातु चरण सीरू नाई चले तुरत संकित हृदय, बागुर भीषम तोराई मनहू भाग मृगू भाग बस. मातेच्या चरणी मस्तक ठेवून मनातून मात्र आता कुठलेही विघ्न न येऊ म्हणून भीत भीत लक्ष्मण तेथून असा निघाला की ज्याप्रमाणे नशिबाने एखादे हरिण कठीण जाळे तोडून पळते. गये लखनू जीह जानकी नाथू, भेमन मुदित पायी प्रिय साथू, बंदी राम सिय चरण सुहाये, चले संग नृप मंदिर आये. लक्ष्मण श्री जानकीनाथांच्याकडे गेला आणि प्रिय व्यक्तींच्या सहवासामुळे मनातून प्रसन्न झाला. श्रीराम व सीता यांच्या चरणांना वंदन करून त्यांच्याबरोबर निघून तो राजमहालात आला. कहई परस्पर पुर नर नारी, भली बनाई विधी बात बिगारी. तन क्रूस मन दुखू बदन, मिलने बिकल मनहू माखी मधु छीने. नगरातील स्त्री पुरुष परस्पर म्हणत होते की विधात्याने पार वाटोळे केले. त्यांचे शरीर दुर्बल, मन दुःखी व मुख उदास झाले होते. मध काढून घेतल्यावर मधमाशा व्याकुळ होतात तसे ते व्याकुळ झाले होते. करमी जही सिरू धुनी पचिताही, जनु विनु पंख बिहग अकुलाही. भई बडी भीर भूपदर बारा, बरनी न जाई विषादू अपारा. सर्वजण हात चोळत होते आणि डोके बडवून घेत पश्चाताप करीत होते. राजद्वारावर मोठी गर्दी झाली होती. तेथे अपार विषाद पसरला होता. त्याचे वर्णन करणेच कठीण. सचिव उठाई राऊ बैठारे, कही प्रिय वचन रामू पगुधारे. सिय समेत दोऊ तनय निहारी, व्याकुल भयऊ भूमीपती भारी. श्री रामचंद्र आले आहेत हे गोड शब्द बोलून मंत्र्याने राजाला उठवून बसवले. सीता व दोघे पुत्र हे वनात जाण्यास तयार झाल्याचे पाहून महाराज फार व्याकुळ झाले. दो सिय सहित सूत सुभग, दोऊ देखी देखी अकुलाई. बारही बार स्नेह बस राऊ लेई उरलाई. सीतेसह दोघा सुंदर मुलांना पाहून पाहून राजांना बडबडून येत होते आणि ते प्रेमाने वारंवार त्यांना हृदयाशी धरत होते. सकई न बोली विकल नरनाहू, शोक जनित ऊर दारुण दाहू. नाई शिशुपद ती अनुरागा, उठी रघुवीर विदा तव मागा. व्याकुळ झाल्यामुळे राजे बोलू शकत नव्हते. मनात शोकामुळे उत्पन्न झालेली आग होती. तेव्हा रघुकुल वीर श्रीराम यांनी अत्यंत प्रेमाने राजांच्या चरणी मस्तक ठेवले आणि जाण्यासाठी निरोप मागितला. पितू असिस आयसु मोही, दिजई हर्ष समय बी समऊ कतकी जई. तातकीय प्रिय प्रेम प्रमादू, जसू जग जाई होई अपबादू. बाबा मला आशीर्वाद आणि आज्ञा द्या. आनंदाच्या या प्रसंगी शोक का करता? हे तात प्रिय व्यक्तीच्या प्रेमामुळे प्रमाद केल्यास जगात कीर्ती नाहीशी होईल आणि निंदा होईल. सुनी स्नेह बस उठी नरनाहा, बैठा रे रघुपती गही बाहा. सुनहु तात तुम कहू मुनी कहही, रामू चराचर नायक अहही. हे ऐकल्यावर राजांनी प्रेमाने उठून श्रीरामांचा हात धरून त्यांना खाली बसविले आणि म्हटले, पुत्रा ऐक. मुनी लोक म्हणत असतात की श्रीराम चराचराचे स्वामी आहेत. शुभ अशुभ कर्म अनुहारी, ईसु देई फलू हृदय विचारी. करई जो कर्म पाव फल सोई, निगम नीती असी कह सबू कोई. शुभ व अशुभ कर्मांचा मनात विचार करून
ईश्वर फळ देतो. जो कर्म करतो त्यालाच त्याचे फळ मिळते. सर्वजण म्हणतात की वेदात हाच नियम सांगितला आहे. दो औरु करै अपराधू कोऊ और पाव फल भोगू अति विचित्र भगवंत गती को जग जाने जोगू. परंतु यावेळी उलटे घडत आहे. अपराध कुणी इतराने करावा आणि त्याचे फळ तिसऱ्या कोणी भोगावे. भगवंतांची लीला फार विचित्र आहे. ती जाणणारा जगात कोण आहे? राय राम राखन हित लागी बहुत उपाय किये छलू त्यागी. लखी राम रूख रहत न जाने धर्म धुरंधर धीर सयाने. राजांनी अशा प्रकारे श्रीरामचंद्रांना ठेवून घेण्यासाठी निष्कपटपणे खूप प्रयत्न केले. परंतु त्यांनी धर्मधुरंधर धीर व बुद्धिमान श्रीरामांचा एकंदर कल पाहिला. ते थांबतील असे काही त्यांना वाटले नाही. तबनरूपसी लाई उरलिन्ही अतिहित बहुत भाती सिख दिन्ही. कही बन के दुसह सुनाए सासू ससुर पीतू सुख समुझाए. तेव्हा राजांनी सीतेला हृदयाशी धरले आणि मोठ्या प्रेमाने पुष्कळ प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. वनातील दुसह दुःखे वर्णन करून सांगितली. नंतर सासू सासरे पिता यांच्याजवळ राहण्यामधील सुख समजावून दिले. सिय मनू रामचरण अनुरागा घरू न सुगमू बनू विषमू न लागा. औरऊ सबही सिय समुझाई कही कही विपिन विपती अधिकाई. परंतु सीतेचे मन श्रीरामांच्या चरणी अनुरक्त होते, म्हणून तिला घरी राहणे आवडले नाही आणि वनही भयानक वाटले नाही. नंतर इतर सर्व लोकांनीही वनात असलेल्या संकटांचे खूप वर्णन करून सीतेला समजावले. सचिवनारी गुरनारी सयानी सहित स्नेह कहही मृदुबानी. तुम कहू तौ न दीन्न बनवासू करहू जो कहही ससुर गुरसासू. मंत्री सुमंत्रांची पत्नी, गुरु वसिष्ठांची पत्नी अरुंधती आणि इतरही चतुर स्त्रियांनी प्रेमाने व कोमल वाणीने सांगितले की राजांनी तुला तर वनवास दिलेला नाही, म्हणून सासरे सासू व गुरु जे सांगतात तसे कर. दो सीख सीतली हित मधुर मृदू सुनी सीतही न सोहानी सरद चंदिनी लगत जनु चकई अकुलानी. हे शीतल हितकारक मधुर व कोमल बोलणे ऐकून सीतेला बरे वाटले नाही. शरद ऋतूच्या चंद्राच्या चांदण्याचा स्पर्श होताच जशी चकवी व्याकुळ होते, त्याप्रमाणे सीता व्याकुळ झाली. सिय सकुच बस उतरू न देई सोसुनी तमकी उठी कैकेयी. मुनी पटभूषण भाजन आनी आगे धरी बोली मृदुबानी. संकोचामुळे सीतेने काही उत्तर दिले नाही, परंतु या गोष्टी ऐकून कैकेयी चडफडली. तिने मुनींची वस्त्रे, माला, मेखला ही आभूषणे आणि कमंडलू आणून श्रीरामांच्या समोर ठेवला आणि कोमलपणे म्हणाली. नृपही प्राण प्रिय तुम्ह रघुबीरा सील स्नेह न छाडी ही भीरा. सुकृतू सुजसू परलोकून साऊ तुम ही जान बन कही न काऊ. हे रघुवीरा, राजांना तू प्राणप्रिय आहेस. प्रेमामुळे त्यांचे मन दुर्बल बनले आहे. हे स्वभाव व प्रेम सोडणार नाहीत. पुण्य, सुंदर कीर्ती आणि परलोक नष्ट झाला तरी ते तुला वनात जाण्यास कधीच सांगणार नाहीत. अस बिचारी सोयी करहू जो भावा राम जननी सीख सुनी सुखू पावा. भूपही वचन बाण समलागे करही न प्राण पयान अभागे. असा विचार करून तुला जे योग्य वाटेल ते कर. कैकेयी मातेचा उपदेश ऐकून श्रीरामांना आनंद वाटला, परंतु राजांना हे बोलणे बाणाप्रमाणे बोचले. त्यांनी विचार केला की माझे दुर्दैवी प्राण अजूनही का जात नाहीत. लोग बिकल मुरुछीत नरनाहू
काह करिय कछु सूझ न काहू। रामू तुरत मुनी बेशु बनाई, चले जनक जननी ही सिरू नाई। महाराज बेशुद्ध झाले, लोक व्याकुळ झाले, काय करावे हे कुणाला काही सुचत नव्हते. श्रीरामांनी पटकन मुनीचा वेश धारण केला आणि माता पित्यांना नमस्कार करून ते निघाले. दो सजी बन साजू समाजू सबू बनिता बंधू समेत, बंदी विप्र गुरचरण प्रभू चले करी, सबही अचेत. वनात उपयोगी पडणारे सर्व सामान घेऊन पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह श्रीरामचंद्र ब्राह्मण व गुरु यांच्या चरणांना वंदन करून आणि सर्वांना सुन्न करून निघाले. निकसी वसिष्ठ द्वार भये ठाढे, देखे लोग विरह दव दाढे, कही प्रिय वचन सकल समुझाए, विप्र वृंद रघुबीर बोलाए. राजमहालातून बाहेर पडल्यावर श्रीरामचंद्र वसिष्ठांच्या द्वारी जाऊन उभे राहिले. सर्व लोक वियोगाच्या अग्नीमध्ये होरपळत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी गोड शब्द बोलून सर्वांना समजावून सांगितले. नंतर श्रीरामांनी ब्राह्मण मंडळींना बोलाविले. गूरसन कही बर शासन दिन्हे, आदरदान विनय बस किन्हे, जाचक दान मान संतोषे, मीत पुनीत प्रेम परितोषे. गुरूंना सांगून त्या सर्वांना वर्षभरासाठी अन्न दिले आणि आदर, दान व विनयाने त्यांना प्रभावित केले. त्यानंतर त्यांनी याचकांना दान व मान देऊन संतुष्ट केले आणि मित्रांना पवित्र प्रेमाने प्रसन्न केले. दासी दास बोलाई बहोरी, गुरही सौपी बोले कर जोरी, सब कैसार संभार गोसाई, करबी जनक जननी की नाई. नंतर त्यांनी दासदासींना बोलावून त्यांना गुरूंच्याकडे सोपवून हात जोडून म्हटले, हे गुरुवर्य, माता पित्याप्रमाणे या सर्वांचा सांभाळ करीत राहा. बारही बार जोरी जुगपानी, कहत रामू सब सन मृदू बानी, सोई सब भाती मोर हितकारी, जेही ते रहे भुआल सुखारी. श्री रामचंद्रांनी वारंवार हात जोडून सर्वांना कोमल वाणीने सांगितले की ज्याच्या प्रयत्नामुळे माझे वडील सुखी होतील तोच सर्व प्रकारे माझा हितकारक मित्र असेल. दो मातू सकल मोरे बिरह, जेही न होही दुख दीन, सोई उपाऊ तुम करेहू सब पूर जन परम प्रवीण. हे चतुर पूर्वासी गृहस्थांनो, माझ्या सर्व माता विरहाने दुःखी होऊ नयेत असा तुम्ही उपाय करा. एही विधी राम सबही समुझावा, गूरपद पदुम हर्षी सिरू नावा, गणपती गौरी गिरी सुमनाई, चले असी सपाई रघुराई. अशा प्रकारे श्रीरामांनी सर्व समजावले आणि आनंदित होऊन गुरूंच्या चरणी मस्तक ठेवले. नंतर गणेश, पार्वती व कैलासपती महादेवांची प्रार्थना केली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन श्री रघुनाथ निघाले. राम चलत अति भयऊ बिषादू, सुनी जाई पूर आरतनादू, कुसगुन लंक अवध अति सोकू, हर्ष विषाद बिबस सुरलोकू. श्रीराम निघताच फार मोठा हलकल्लोळ माजला. नगरात उडालेला हाहाकार ऐकवत नव्हता. लंकेमध्ये वाईट शकून होऊ लागले. अयोध्येमध्ये अत्यंत शोक पसरला आणि देवलोकी सर्वजण राक्षसांचा नाश होणार म्हणून हर्ष पावले व अयोध्यावासियांचा शोक पाहून विषादामध्ये बुडून गेले. गई मुरुछा तब भूपती जागे, बोली सुमंत्रु कहन अस लागे, रामू चले बन प्राण न जाही, केही सुख लागी रहत तन माही. राजांची मूर्छा दूर झाली. राजे शुद्धीवर आले आणि सुमंत्राला बोलावून म्हणू लागले, श्रीराम वनात निघून गेले, परंतु माझे प्राण काही जात नाहीत. आता कोणते सुख मिळविण्यासाठी हे शरीरात
राहिले आहेत, कोणास ठाऊक. एही ते कवन व्यथा बलवाना, जो दुखू पायी तजही तनु प्राणा. पुनी धरी धीर कहई नर नाहू, लई रथू संग सखा तुम जाहू. यापेक्षा अधिक मोठी व्यथा कोणती असेल बरे की तिच्यामुळे प्राण शरीराचा त्याग करतील. नंतर धीर धरून महाराज म्हणाले, मित्रा, तू रथ घेऊन श्रीरामासोबत जा. 2. सुठी सुकुमार कुमार दोऊ जनकसूता सुकुमारी. रथ चढाई देख राई, बनू फिरेहू गये दीनचारी. अत्यंत सुकुमार असलेल्या दोन्ही कुमारांना आणि सुकुमारी जानकीला रथात बसून व वन दाखवून 4 दिवसांनी परत घेऊन ये. जऊनही फिरही धीर दोऊ भाई, सत्यसंध दृढ व्रत रघुराई. तौ तुम्ह विनय करेहू करजोरी, फिरिय प्रभू मिथिले सकी सोरी. श्रीराम प्रतिज्ञेचा पक्का व नियमांचे कठोर पालन करणारा आहे. तेव्हा जरी ते दोघे धैर्यवान भाऊ परत आले नाहीत, तर तू त्यांना हात जोडून विनंती कर की, हे प्रभो, जनक कुमारी सीतेला तरी परत पाठवा. सबसीय कानन देखी डेराई, कहेहू मोरी सिख अवसरू पाई. सासू ससुर अस कहेहू संदेसू, पुत्री फिरिय बन बहुत कलेसू. जेव्हा सीता वन पाहून घाबरेल, तेव्हा संधी पाहून माझा निरोप तिला सांग की, बाळे, तू परत ये, वनात फार क्लेश होतील, असा तुझ्या सासू सासऱ्यांनी निरोप दिला आहे. पितू गृह कबहू कबहू ससुराई, रहेहू जहा रुचि होई तुम्हारी. एही विधी करेहू उपाय कदंबा, फिरई त होई प्राण अवलंबा. कधी माहेरी तर कधी सासरी, जिथे तुझी इच्छा असेल तिथे राहा. अशा प्रकारे सर्व प्रकारचे उपाय तू कर. जर सीता परत आली तर एखादे वेळी माझ्या प्राणांना आधार मिळेल. नाही त मोर मरणू परिणामा, कछून बसाई भये विधी बामा. अस कही मूरुछी परामही राहू, रामू लखनू सिय आणि देखावू. नाही तर माझे मरणच ओढवेल. दैव प्रतिकूल झाले की काही चालत नाही. अरे रे, राम, लक्ष्मण व सीता यांना आणून मला दाखवा. असे म्हणून महाराज बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. 2. पायी रजायसू नाई, सिरू रथू अति बेग बनाई. गयऊ जहा बाहेर नगर सिय सहित दोऊ भाई. राजांची आज्ञा होताच सुमंत्र त्यांना नमस्कार करून लगेच रथ सोडून नगराबाहेर गेला. तेथे सीता व राम लक्ष्मण होते. तब सुमंत्र नृप वचन सुनाए, करी विनती रथ रामू चढ़ाए. चढ़ी रथ सिय सहित दोऊ भाई, चले हृदय अवधही सिरुनाई. तेथे पोहोचल्यावर सुमंत्राने राजांचे म्हणणे रामांना सांगितले आणि विनंती करून त्यांना रथात बसविले. सीतेसह दोघे बंधू रथात बसून मनातल्या मनात अयोध्येस प्रणाम करून निघाले. चलत रामू लखी अवध अनाथा, बकल लोग सब लागे साथा. कृपा सिंधु बहुविधि समुझावही, फिरही प्रेम बस पुनी फिरी आवही. श्री रघुनाथ जात आहेत व अयोध्येला कोणी त्राता नाही, असे पाहून सर्व लोक व्याकुळ होऊन त्यांच्याबरोबर निघाले. कृपासिंधू श्रीरामांनी त्यांना तऱ्हेतऱ्हेने समजावले. तेव्हा ते अयोध्येकडे जायला निघत, परंतु प्रेमामुळे पुन्हा परत येत. लागती अवध भयावनी भारी, मानहू काल राती अंध आरी. घोर जंतू समपूर नर नारी, दरपही एक निहारी. त्यांना अयोध्यापुरी फार भयानक वाटू लागली, जणू अंधकारमय काल रात्रच असावी. नगरातील स्त्री पुरुष भयानक प्राण्यांप्रमाणे परस्परांना पाहून घाबरत होते. घर मसान
परिजन जणू भूता, सूत हित मीत मनहू जमदूता. बाघन्न बिपट बेली कुंभिलाही, सरित सरोवर देखी न जाही. घर म्हणजे स्मशान, कुटुंबीय जणू भूत प्रेत, हितचिंतक आणि मित्र जणू यमदूताप्रमाणे वाटत होते. बागांमधील वृक्ष व वेली कोमेजू लागल्या. नदी व तलाव फार भयानक वाटत होते, त्यांच्याकडे पाहावत सुद्धा नव्हते. हयगय कोटिन्ह केली मृग, पूर पशु चातक मोर. पीक रथांग सुख सारिका सारस हंस चकोर. कोट्यवधी घोडे, हत्ती, खेळण्यासाठी पाळलेली हरणे, नगरातील गायी, बैल, बकरी इत्यादी पशु, चातक, मोर, कोकिळ, चक्रवाक, पोपट, मैना, सारस, हंस, चकोर. राम वियोग विकल सब ठाढे, जहतह मनहु चित्र लिखी काढे. नगरू सफल बनू गहबर बहारी, खगमृग विपुल सकल नरनारी. हे सर्व श्री रघुनाथांच्या वियोगामुळे व्याकुळ होऊन चित्रात काढल्यासारखे इकडे तिकडे स्तब्ध उभे होते. नगर जणू फळांनी भरलेले घनदाट जंगल होते. नगरवासी सर्व स्त्री पुरुष हे पुष्कळसे पशु पक्षी होते. विधी कैकई की रातिनी किन्ही, जेही दव दुसह दसहु दिसी दिन्ही. सही न सके रघुवर बरहागी, चले लोग सब व्याकुल भागी. विधात्याने कैकेयीला भिल्लीन बनविले. तिने 10 दिशांना दुसह वणवा पेटवून दिला. श्रीरामचंद्रांच्या विरहाची ही आग लोक सहन करू शकले नाहीत. सर्व लोक व्याकुळ होऊन पळून गेले.